सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। माझी 6 वर्षांची खासदारकी शेतकऱ्यांना समर्पित। खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे। गौपालन, दुग्धविकास, बायोगॅस आणि नैसर्गिक शेती या क्षेत्रात दीर्घकालीन योजना आखून कार्य करणे आवश्यक आहे। वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव असला तरी शेतीत कामाचा थेट अनुभव नाही, मात्र तज्ञ सहकाऱ्यांच्या मदतीने या क्षेत्रात दीर्घकाळ काम करणार आहे। माझी 6 वर्षांची खासदारकी पूर्णपणे शेतकऱ्यांना समर्पित असेल, असे आवाहन मी नांदेड येथे केले आहे। 6 मार्च रोजी होणाऱ्या बायोगॅस व सहकारी दूध संस्था नोंदणी कार्यशाळेच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या नियोजन बैठकीच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी विविध स्वयंसेवी संस्था, शेती तज्ञ, दुग्ध उत्पादक, पशुपालक आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी या उपक्रमांना यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार, वडक्कर। स्वतःच्या अंगापुरतं दूध आलं ठीक आहे म्हणतात, त्याच्यावर मी चांगला आहे, पण ते पालन करणं, त्याला पोषणं, त्याच्यानंतर ते आजारी पडल्यानंतर त्याच्यानंतर व्हेटरनरी डॉक्टरला बोलवणं, त्याचा चारा, त्याची सेवा सुविधा, त्याचं पाणी, एवढी आर्थिक क्षमता आपल्या इथल्या कोरडवाहू किंवा जे गोरगरीब शेतकऱ्यांची नाही। आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल नैराश्याचं वातावरण आहे। कशासाठी गाय पाळू? त्यांना त्याच्या बाबतीत म्हणजे आपण खूप मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या। गोमातेचं पंचगव्य चिकित्सा आहे, शेण याच्यासाठी लागतं, गोमूत्र याच्यासाठी लागतं, ते मध्ये मला मिळते काय पहिले, त्याच्यातून माझं काय होते, असं ते त्या दृष्टिकोनातून बरोबरच आहे। अर्थशास्त्राचं गणित जर जमत असेल तर तो तयार होतो। अर्थशास्त्राचं गणित ते काय म्हणतो, म्हणजे शेतकरी बरेच म्हणजे आता हे वाक्य वापरू नये, मी मुद्दाम वापरतो की ते शेवटी साहेब आम्हाला खाटकाला द्यावं लागतं। ही परिस्थिती अतिशय दुर्दैवी आहे। तेलवाने आणि हृदयद्रावक आहे, आपल्या आईलाच आपण खाटकाला दिल्यासारखं। हे रोखण्यासाठी एक हा उद्देश आहे। आणि दुसरी गोष्ट, आपल्या भागामध्ये पहिले पब्लिक अवेअरनेस, आता ही कार्यशाळा जी आहे, लगेच बटन दाबले की सगळी योजना सुरू होत नाही। गुजरातमध्ये जो काही चालू आहे ते गुजरातसारखं मॉडेल व्हायला त्याला 1 तप लागेल। मला म्हणतं की मुळात शेतकऱ्यांच्या मनामध्ये मी माझ्या घरात गाय पाळू का, मग तिचं शेण कसं उपयोगात येईल, मग त्याचं ते अनुदान, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी मग तुमच्या सरकारशी संबंधित आहेत, डेअरीशी संबंधित आहेत, NDDB संबंधित आहेत। पण मुळात शेतकऱ्याच्या मनामध्ये माझ्या घरात 1 गाय किमान असावी। आपण 10-12 गायीचं नंतर विचार करू, किमान 1 गाय एका शेतकऱ्याने आपल्या दारात बांधावी। आता शहरामध्ये अनेक ठिकाणी जे हे असतात मोठमोठे लोक आपल्या म्हणजे त्याचं बंगले आहेत, पण एक त्याने स्वतंत्र जागा गायीसाठी ठेवलेली आहे। चंदू पाटील मोठमोठ्या, त्यांना त्याचं महत्व कळालं। माझं म्हणणं की शेतकऱ्यांना देखील त्याच्याकडे रान आहे चरायला, म्हणजे पाणी पाजून चारून परत वापस आणणे, दूध काढणे, एक तर घरच्यासाठी किंवा विकण्यासाठी, मग शेत बाकीच्या गोष्टी। हे मी काही शेतातला तज्ञ नाही, म्हणजे मी मोकळेपणानं मी जे खेड्यापाड्यात गेल्यानंतर लोक काय म्हणतात ते तुम्हाला सांगायला लागतं। ते म्हणते मी पाळू कशासाठी आणि मला याच्यातून काही मिळत नाही, आणि तुम्ही हे कोणता धंदा आम्हाला सांगायला लागले। मी त्याला म्हणलं ते सेंद्रिय शेती, म्हणते सेंद्रिय शेती मला सांगूच नका म्हणते तुमची। त्या सेंद्रिय शेतीमध्ये काय आम्हाला एक तर उत्पन्न मिळत नाही, आणि आमचा माल कोणी घेत नाही, आणि त्या पद्धतीने तितका माल त्या प्रमाणात महाग कोणी घेत नाही। अशी जी सगळी चक्र आहे, त्याचं सगळं चक्र एकमेकाशी जोडल्या गेलेलं आहे। ते चक्र भेदून आपल्याला लोकांचं म्हणजे समजा 50 जरी शेतकरी मॉडेल म्हणून जरी उभे राहिले या जिल्ह्यात, तरी आपण यशस्वी झालो असं समजायचं। कारण हे काम काय एका 4 महिन्यात आणि आठवड्याभरात उभं राहणार नाही, ती कंप्लीट पंचवार्षिक योजना असं घरी धरून चला। त्याच्यासाठी खूप स्थिर गतीनं आणि हळूहळू जावं, जितक्या स्थिर गतीनं आणि हळूहळू जाऊ तितकी याची पकड धरल्या जाईल। आणि गुजरातची सक्सेस स्टोरी अशीच आहे। सुरुवातीला प्रचंड अडथळे आले, लोकांनी नकार दिला, हळूहळू काही 4-5 महिन्याच्या पुढे आले, सक्सेस होते। माझं म्हणणं आहे की तुमचं बरंच प्रबोधन आहे या विषयातले सगळे शेतकरी मला जेवढे आहेत ते सगळे गव्हर्नमेंट सर आहेत, त्यांना तर आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे। यांनी किती पोळे माहीत नाही, किती लोकांचे मुंबई डिझिज काय नाही। मला नेहमी मी खासदार नसताना मला निधी मागत होती,
म्हणजे बरोबर आहे ना, त्यांचं काय चुकलं, गायीसाठी निधी मागत होते. असे ह्या अनुभवी लोक आहात. मला असं वाटतं की सगळे जर अशी टीम एका दिशेनं आपण जर या जिल्ह्यामध्ये जायचं असं ठरवलं, बरं ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं याच्यात पॉलिटिकल उद्देश काही नाहीये. मी तर राज्यसभा खासदार झालो, पुन्हा मला काही इलेक्शनला उभं राहायचं नाहीये. पण मी राज्यसभा खासदार झालो तर माझ्या जिल्ह्यासाठी मी काहीतरी दिलं पाहिजे. 6 वर्ष माझी खासदारकी, तर कोणत्या दिशेनं जाऊ? माझ्या सगळ्या काही गुरुवारी म्हणले की वा इथं बसा. माझ्या काही लोकांनी म्हणले की तुम्ही गोपालन, बायोगॅस, दूध, हे शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे जे विषय ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या. आणि मग शेतीशी संबंधित ज्या विषय तर शेतकऱ्यांशी संबंध येतो. हळूहळू त्यांच्या जीवनाशी माझा संबंध आला तर हळूहळू मलाही गोष्टी कळतील. कारण मी कधी शेतीत गेलो नाही आणि मी कधी शेती केली नाही. आणि मला गोपालन काय ते पण माहिती. मी MBBS MD मधलं मला काही विचारा, डॉक्टरकी मधलं विचारा, पण या विषयात मला नॉलेज द्या. पण ज्यांनी मला सांगितलं ही तुझी दिशा आहे, आता तू 6 वर्षासाठी खासदार आहेस, तर तू तुझ्या शेतकऱ्यांसाठी या गोष्टी या दिशेनं जायचं. म्हणून मी तुमच्या सगळ्यांना आज म्हणलं दत्ताजी तर ह्याच्यात प्रचंड मेहनत करतायत, त्यांनी स्वतःला ह्याच्यात झोकून दिलेलं आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की दत्ता हा कसा आहे की हा पु ल देशपांडेच्या कथेचा नारायण आहे. त्याला तुमची मदत लागते. तुम्ही सगळे मिळून त्याला एक बिल्डिंग द्या. आणि हे आपल्याला एक आंदोलन निर्माण करायचं. आता हे शब्द खूप मोठा झाला, आंदोलन, चळवळ. आज आपण पायलट मोडवर, जसं धर्माबाद आहे, बिलोली आहे, देगलूर आहे, आता मला त्या भागातले बरेच जण दिसतात, काही ठराविक म्हणजे आमचे बाहेर ते नांदेड शहरातले पण आहे. पण आपण ठराविक काही लोकांनी याला एक 2-3 सर्कल पुरतं किंवा 1-2 तालुक्यापुरतं याला पायलट मोडवर करून मग नंतर हळूहळू त्याचं डेव्हलपमेंट जर केलं, मला वाटतं आता टेक्निकल बाबी सरांना सगळे माहिती आहे. रजिस्ट्रेशन करणं, मला वाटतं सरकारही काही मदत करणार आहे त्याच्यामध्ये. मला फार नॉलेज नाही त्याच्यात. नाही सर, आता याच्यामध्ये NDDBचा मोठा रोल आहे, तर त्यांचे अधिकारी येत आहेत त्या दिवशी, ते टेक्निकल त्याच्यात देतील.